तुम्ही आल्या आमच्या गावी, हे बी आम्हाला जरा समाधान वाटलं चांगलं. तुम्हाला समजतं की पण आमची मराठी भाषा. हाँ समझते समझते, बोलो हम समझते. आम्हाला छान वाटला. आम्हाला इतक्या लांब तुम्ही आले, बुद्धगयाहून आले आमच्या गावी. आम्हाला बहुत अच्छा वाटलं. चांगलं वाटलं. चांगला कार्यक्रम केला, आम्हाला आवडला सगळ्यांना. प्रवचन चांगलं झालं, पण काही महिलांना समजलं नाही तुमचं. ठीक है, साधु साधु. नहीं समझिए तो आप लोग की कमजोरी हो सकती है. मैं तो देश का भाषा ही बोला हूँ. और कुछ बोलेंगे? आणि लांबून आले तुम्ही, बिहारून आले, चांगलं झालं, आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला बोलिए, स्टार्ट करें. फिर भी हम थोड़ी फार मराठी बोले. हाँ बोलो 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 इतनी आधी नाही. बोलो 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 जैसा. तुम्ही इतकं बोलले, लय आभारी आहे तुमच्याबद्दल. आणि आम्ही आमच्या मुलांवर चांगले संस्कार टाकणारे. सगळ्यांनी सगळ्यांच्या मुलांवर चांगले संस्कार टाकावं, ही माझी विनंती सगळ्यांना. आणि तुमचं भाषण सगळं तुम्ही सगळं व्यवस्थित केलं. तुम्ही इतक्या लांबून आले, आमच्यासाठी ते कष्ट घेतले, त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे. आणि सगळ्यांनी माझं बोलणं चांगलं ऐकावं, सगळ्यांनी चांगले संस्कार टाकावे, ही माझी विनंती. मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार टाकणार आहे, त्यांना चांगलं शिकवणार आहे. खूप आभार. साधु साधु. पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः त्रिवारवंदन. आज अपने विहारामध्ये अपने भगवान बुद्ध के 2 शिष्य अपने विहार में पधारे और उसने अपने को जो ये पंचशील भगवान बुद्ध का जो पंचशील अपने को बताया, वो पंचशील पहले शील क्या बोलता है? पाणिपाता वेरमणि शिक्षापदम समाधि, अपने को स्पष्ट करके बताया. वो बहुत अच्छा लगा. मेरा भी एक गुजारिश होगा ये बच्चे को, इसके माँ बाप को, कि इसे पढ़ाए, ज़्यादा से ज़्यादा पढ़ाए और इसको धम्म का भी शिक्षा दो. एक धम्म भी अपने समाज को बताए. जब तक अपने को बाबा साहब या बुद्ध समझ नहीं आता, तब तक अपना ये समाज का परिवर्तन नहीं होगा, अपना उद्धार नहीं होगा. अपन आज 68 साल हो गए जब से अपने को बाबा साहब ने ये धम्म दिया. आज अपनी गाड़ी वहीं पे है, रुकी है. ये अपने का दुर्भाग्य है. अपने बाबा साहब को अच्छी तरह से समझ लेना है. बाबा साहब ने अपने को जो मार्ग बताया है, वही मार्ग से अपने को चलना है. बाबा साहब ने जो धम्म अपने को दिया है, वो उसका आचरण करना है, मनन करना है, पठन करना है. यही मेरी कामना है. सबको मेरी तरफ से शुभकामनाएं. जय भीम. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय.